नमस्कार, मैं निशा पंजवानी। आप देख रहे हैं मेरे साथ महाराष्ट्र टीवी 24। आइए नजर डालते हैं आज की स्पेशल स्टोरी पर। जन्माष्टमी के शुभ अवसर पर नागपुर के टांगा स्टैंड में दही हांडी का कार्यक्रम आयोजित किया गया था, जिसे देखने गई युवती को आरोपी अंकुश उर्फ गुड्डू बागड़ी ने छेड़छाड़ की। वहां खड़ी पुलिस को युवती ने इसकी शिकायत दी, जिसके बाद पुलिस ने उसे फटकार लगाई, लेकिन गुड्डू ने उल्टा पुलिस को ही गालियां दी। जिसके बाद इस वाकया को पुलिस ने मोबाइल में रिकॉर्ड किया और युवती से युवक के खिलाफ शिकायत करने को कहा। अगले दिन पुलिस उसे अरेस्ट करने के लिए उसके घर गई। पुलिस ने उसे थाने चलने को कहा तो उसके पिता पिंटू भी बाहर आ गए और उन्होंने भी पुलिस को बेटे को साथ ले जाने के लिए रोका। इसके बाद आरोपी अंकुश उर्फ गुड्डू ने अपने ग्रेट डैन प्रजाति के कुत्ते को पुलिस के ऊपर छोड़ दिया और कुत्ते ने पुलिस का अंगूठा नोच डाला। इसके बाद पुलिस हवलदार संजय शाहू ने इस मामले में पुलिस में सरकारी कामकाज में बाधा उत्पन्न करने की शिकायत दर्ज करवाई है। दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी टांगा स्टँड चौक येथे दहीहंडीचा कार्यक्रम होता। सदर ठिकाणी बंदोबस्त होता। सदर ठिकाणी एका मुलीने यातील आरोपी अंकुश उर्फ गुड्डू पिंटू बागडी हा ती छेडखानी करत असल्याबाबत सदर ठिकाणी बंदोबस्तात असलेल्या कर्मचाऱ्याला माहिती दिली होती। त्यावरून आम्ही तहसील पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अंमलदारांना आरोपी रेकॉर्डवरील आरोपी अंकुश उर्फ गुड्डू पिंटू बागडी याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन येथे आणण्याबाबत आदेश दिले होते। त्यावरून तपास पथकाचे अंमलदार संजय शाहू व इतर तपास पथकातील अंमलदार हे सदर ठिकाणी गेले होते। आरोपीच्या घरासमोर गेला असता आरोपीला त्यांची ओळख सांगून आरोपीला घराबाहेर बोलवलं होतं। तेव्हा आरोपी अंकुश बागडी हा त्याने घरात पाळलेला ग्रेट डेन कुत्रा घेऊन घराबाहेर आला। त्याच वेळी त्याचे वडील पिंटू बागडी हे देखील घराबाहेर आले व आरोपीला अंकुश बागडी याला तपास पथकाचे अंमलदार यांनी पोलीस स्टेशनला चालण्यास सांगितलं असता यातील आरोपीचे वडील आरोपी क्रमांक 2 पिंटू नंदुलालजी बागडी यांनी फिर्यादी संजय शाहू यांना अटकाव केला। सदर वेळी आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असताना आरोपी अंकुश उर्फ गुड्डू बागडी याने त्याचा पाळीव कुत्रा फिर्यादी संजय शाहू यांच्या अंगावर सोडला। त्यावेळी त्या कुत्र्याने त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला चावा घेतला। तेव्हा त्यांनी स्वतःच्या बचावासाठी योग्य त्या बळाचा वापर करून केला। त्यानंतर आरोपीला त्या ठिकाणाहून दुसरा आरोपी पिंटू बागडी यांनी पळून जाण्यास मदत केली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला अशी फिर्यादी संजय शाहू फिर्याद दिल्याने तहसील पोलीस स्टेशन येथे CR नंबर 475/2024 BNS 132 291 296 351 35 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। सदर प्रकरणी आरोपी अंकुश उर्फ गुड्डू बागडी याला ताब्यात घेण्यात आलेला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे। त्याला माननीय न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे। गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे। सदर गुन्ह्यातील दोन्ही आरोपींचा यापूर्वीचा गुन्हे अभिलेख आहे। सदर गुन्ह्यात सद्य परिस्थितीत आरोपी क्रमांक 1 अंकुश बागडी याला अटक केलेली आहे व गुन्ह्याचा पुढील तपास आहे। लेकिन अब इस मामले में नया मोड़ आया है। आरोपी अंकुश उर्फ गुड्डू के पिता पिंटू बागड़ी के शहर कांग्रेस के पदाधिकारी होने से घटना का पता चलने पर कांग्रेस के स्थानीय नेता भी तहसील थाने पहुंच गए। उन्होंने गुड्डू की पिटाई किए जाने का आरोप लगाकर पुलिस कर्मियों पर भी कार्रवाई करने की मांग की है। इसके बाद कांग्रेस के पदाधिकारियों ने पुलिस आयुक्त से मुलाकात कर DB टीम के खिलाफ कार्रवाई करने की मांग की, जिसके बाद तहसील पुलिस ने आरोपियों के खिलाफ हमला, धमकाने, गालियां देने तथा सरकारी कामकाज में बाधा पहुंचाने का मामला दर्ज किया है। इसी तरह की अन्य खबरों को देखने के लिए देखते रहिए महाराष्ट्र टीवी 24। नमस्कार। आपलं आयुष्य म्हणजे आंधळी कोशिंबिरीचा खेळ नाही,
कारण अचानक कुठलंही संकट येऊन धडकू शकतं. त्यासाठी डोळे सतत उघडे असायला हवेत, अन्यथा अंदाज चुकून आपणच अडचणीत येऊ शकतो. अनेकदा आपण आपत्ती टाळू शकत नाही, पण सतर्कतेमुळे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेऊ शकतो. संकटात घाबरून न जाता मार्ग काढू शकतो. शासकीय सूचनांचे पालन करून आपण मदत पथकाला सहकार्य करू शकतो. आपत्तीविषयी सतर्कता वाढावी आणि आपत्ती व्यवस्थापन सोयीचे व्हावे म्हणून शासनानं मौसम, मेघदूत, सचेत, भूकंप हे ॲप्स विनामूल्य उपलब्ध केले आहेत. त्यांचा वापर करा. सतर्कतेमुळे जीवितहानी बरोबरच वित्तहानी सुद्धा टळू शकते. प्रसंगावधान राखा, योग्य कृती करा. आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन.